आता आपण 2 टायरमध्ये जेव्हा केक बनवत असतो तेव्हा कसं आपल्याला लेअरिंगकडे खूप काळजी घ्यायची असते. तर इथे मी तुम्हाला क्रम्बकोट कसं करायचं, लेअरिंग कसं करायचं हे सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी जो आपला केक आहे तर हा 1.5 केजीच्या टीनमध्ये मी बेक केलेला आहे आणि जो छोटा केक आहे तो मी 5 इंचीच्या टीनमध्ये केक बेक केलेला आहे. तर दोन्ही जे स्पंज आहेत मी 4 लेअरमध्ये कट केलेले आहेत. तुम्ही 3 लेअरमध्ये पण करू शकता. पण मला केकला थोडी हाईट द्यायची होती, त्यामुळे मी इथे जो हा केक आहे तो 4 लेअरमध्ये कट केलेला आहे आणि प्रत्येक लेअर मी सारखी कट केलेली आहे. तर त्यानंतर काय करायचं, आपल्याला जेव्हा केक्स द्यायचे असतात, मोठे केक्स द्यायचे असतात तेव्हा सोकिंग करायची. पण सोक करताना आपल्याला सिंपल वॉटरने न करता त्यामध्ये फ्लेवर ॲड करायचा आहे. जो काही आपल्याला केकमध्ये फ्लेवर द्यायचा आहे त्या फ्लेवर आपल्याला इथे ॲड करायचा आहे. आता ते सोक करताना झालं. पुन्हा आपण जेव्हा क्रीम ॲड करतो तर क्रीम ॲड करताना क्रीममध्ये जेव्हा आपण ती फिलिंग करतो तर क्रीममध्ये क्रश टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं आणि त्यानंतर ती जी क्रीम आहे ती स्प्रेड करायची. त्यामुळे आपल्या केकची टेस्ट जी असते ते आणखी एन्हान्स होते. तर मी माझे जे कुठलेही केक बनवते, कुठलाही फ्लेवर देताना मी क्रीममध्येच ते क्रश ॲड करूनच केक देत असते. मी कधीही वर टाकत नाही, ते मी क्रीममध्ये स्प्रेड करत असते. तर त्यामुळे आपल्या केकची जी टेस्ट असते ते आणखी एन्हान्स होते. तर आपल्याला जेव्हा 2 टायरमध्ये केक द्यायचे असतात तर त्याला छान सेट झाले पाहिजे, तेव्हा आपण ते थोडे लांबपर्यंत केक पोहोचवू शकतो. तर इथे मी 2 टायरमध्ये द्यायचं होतं तर मी जी पहिली लेअर आहे तर ही आपली जी पहिली लेअर आहे तर सोबतच मी क्रमकोट करत आहे, प्लस आयसिंग मी ही काही तासानंतर करणार आहे. तर तुम्हाला फक्त हा क्रमकोटचा भाग इथे मी शेअर करत आहे. जर तुम्हाला डिझाईन कशी बनवलेली आहे तर कस्टमरांनी माझ्यावरती डिझाईन सोपवली होती, तुला जसं करायचं तसं कर ते बोलले होते. त्यामुळे ह्या केकची डिझाईनिंग मी स्वतः डिसाईड केलेली आहे. फक्त त्यांनी केकचा जो कलर आहे तो मला सांगितलं होतं. तर इथे जो आहे तो केक आपला सेट झालेला, क्रमकोट झालेला आहे. त्यानंतर मी याला छान सेट होऊ दिलेलं आहे. तर 5-6 तास आपल्याला छान केक सेट होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला फायनल आयशिंगसाठी घ्यायचं आहे. तर केक इथे सेट झाल्यानंतर दुसरा केकही सेम पद्धतीने मी फिलिंग केलेली आहे. सेम क्रश यूज केलेला आहे, सेम आपला जो पायनॅपल क्रश आहे तोच यूज केलेला आहे आणि फिलिंग आणि सोकिंग मी सेम पद्धतीने केलेली आहे. तर आपल्या केक इथे छान सोक करून ठेवायचं आणि त्याला छान सेट करायचं. त्यानंतरच आपण फायनल फिनिशिंगसाठी केक घेणार आहोत. जर तुम्हाला या केकची डिझाईन कशी आहे ती पाहायची असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो इथे आपला केक जो आहे तो क्रमकोट झाल्यानंतर मी याला छान सेट होऊ देणार आहे आणि नंतर फायनल फिनिशिंगसाठी घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा या ट्रिक्सचे वापर करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि या केकची दुसरी व्हिडिओ ते सुद्धा नक्की पहा. धन्यवाद.